शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया असून शाळा विकसित आणि सक्षम करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. गावातील देवालयं जशी सुंदर असतात तशाच किंबहुना त्याहून सुंदर शाळा उभ्या राहिल्या पाहिजेत. मुलांच्या अभ्यासाच्या वेळेत गावामध्ये सामूहिक पद्धतीनं टीव्ही आणि मोबाईलचा वापर बंद ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण करावं असं आवाहन सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केलं. सिद्धगिरी मठाच्या सभागृहात आयोजित विद्या चेतना प्रकल्प सहविचार सभेत ते बोलत होते. श्री सिद्धगिरी मठाच्या वतीनं विद्या चेतना प्रकल्पाअंतर्गत सहविचार सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी प्रमुख उपस्थित होते. ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प मठाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मठाच्या माध्यमातून शिक्षक मित्र तयार करण्यात आले असून समाजसेवेच्या भावनेतून हे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. गुरुकुलच्या माध्यमातून 300हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात असून त्यांना अधिकारी, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील सक्षम नागरिक म्हणून घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्वामीजींनी स्पष्ट केलं. पालकांनी मुलांना प्रत्येक मागणी पूर्ण करून देण्यापेक्षा गरज पडल्यास नाही म्हणण्याची सवय लावली पाहिजे. मुलांच्या संस्कारांकडे विशेष लक्ष देणं ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. शिक्षकांनी आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं ज्ञान उपलब्ध करून द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान विद्या चेतना प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली असून विविध क्रीडा स्पर्धांमध्येही शाळा उल्लेखनीय कामगिरी करू लागल्या आहेत. पाद्यपूजन उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्य रुजत असल्याचं शिक्षकांनी सांगितलं. तसंच विद्या चेतना प्रकल्पातील शिक्षकांची उपलब्धता आठवड्यातील 3 दिवसांऐवजी 6 दिवस करण्याची मागणी यावेळी बहुतांश मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केली. कार्यक्रमाला यशोवर्धन बारामतीकर, जी.पी. वड्ड, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.